मला काही कळत नाही म्हणून मी दोन्ही दाबून ठेवले. 10 पैकी 6 तरी देऊ शकतो. बियर असते याच्यावर. वा. पण आता श्रावण चालू आहे, 40 दिवस चालू. खऱ्या अर्थाने आज लवकर आलो आहे कारण की तुम्ही बघू शकता पार्किंग पूर्ण रिकामी आहे आणि कधी नाही ते मी पहिल्या रोलमध्ये गाडी माझी पार्क केली आहे. हे सगळं सोडा. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. हे काय आहे माझा इंट्रो? काय इंट्रो काय माझा? वेलकम टू द ब्लॉग नंबर. वेलकम टू द ब्लॉग नंबर 22 विथ भाषा. थोडंसं आज लवकर आलो ना त्याच्यामुळे 1 मिनटं सगळं हालाहाली झालं माझं. मला काही कळत नाही काय बोलतो आहे किंवा प्रोसेस नाही करते. लवकर यायची एवढ्या लवकर यायची सवय आहे पण ऑफिसमध्ये नाही आहे. म्हणजे आहे पण जाऊ दे, वरती जाऊन बोलतो काहीतरी बडबडतोय मी. ॲज युजल पहिला मीच, सगळीकडे पहिला मीच. असंच पहिला मी येत राहणार, पहिला येत राहणार. का लवकर बोलवलं काय माहिती नाही, फक्त बोलले की लवकर या. का ते माहिती नाही, आल्यावर कळेल तेव्हा तुम्हाला पण सांगेन. आता आल्यासारखा बसतो जरा पाय चिखलाने माकल्यात ते जरा धुतो लावून. आज पूर्ण 1 आठवड्यानंतर फायनली जिमला चाललो आहे. लाज वाटली पाहिजे होती ॲक्च्युली पण ठीक आहे. घरी मम्मी पप्पा पण नव्हते, सगळी घरातली कामं करून नव्हतं पॉसिबल होतं. फक्त आत्ता जिमला जातो आहे कारण की आज मी सकाळपासून आत्ता भेटतो तुम्हाला कारण की सकाळी जे आज ऑफिसमध्ये जे काम होतं बाय दणकट एकदम खतरनाक काम होतं. तर जिमला जाऊन भेटूया आपण पहिला. आज आठवड्याभरानंतर जिमला जातो आहे तर जरा असं माहिती नाही की अजून काय ते, बट स्टील प्रश्न पडतो आहे. जाऊन चेस्ट मारायचं आहे. इथं सोमवार आहे, सोमवार म्हणजे गर्दी पण चिकार असणार बट करायचं तर आहे. सो बोलण्यापेक्षा जिमलाच जातो पहिला. हॅलो अगेन. वर्कआउट संपून निघालो आहे. मला आज उद्या पूर्ण व्हेज खाऊन पूर्ण 1 आठवडा होईल. म्हणजे मी पूर्ण 1 आठवडा कंटिन्यू व्हेज खातो आहे. मंगळवारपासून व्हेज सुरू केलं आहे आणि आता उद्याचा मंगळवार म्हणजे पूर्ण आठवडा तुमचा भाऊ व्हेजिटेरियन राहिला आहे. आणखीन पुढे 40 दिवस म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत गणपती विसर्जनाच्या एक दिवसा अगोदरपर्यंत मी व्हेज असेल. गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी मी नॉनव्हेज असेल. सो मी त्या दिवसाची वाट बघतो आहे. ऑल्दो मजा येते, जरा एनर्जी वाटते खूप. भेटू. ओव्हरनाईट ओट्स आणि विस्कटलेलं शर्ट जे इस्त्री करायचं आहे. वाजले 9:30. मला निघायचं आहे 10 मिनटात सगळं करून. बाय बाय. जेवून आता आलो पार्किंगमध्ये चालायला कारण की हीच एक जागा आहे जिकडे मला अशी जास्त जागा मिळते चालायला आणि माझे स्टेप्स पण जरा जास्तच काउंट होतात मग इकडे चालल्याने. सो हे पार्किंग, इथे चालायचं. जेवण पण जिरतं जे खाल्लेलं असतं ते. आणि पाल 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 पाल. केस वाढलेत खूप, चांगलं वाटतं पण. हॅलो, इट्स मी अगेन. ऑफिसवरून आलो आहे, चेंज केलं आणि आता जाईन जिमला. रोजचं रुटीन सेमच झालं आहे. ऑफिसवरून येऊन जिमवरून येऊन हे काय वेगळं असं काही हॅपनिंग असं होत नाही आहे सध्या. मीच खूप बोर झालो आहे. काहीतरी हॅपनिंग हवं आहे आयुष्यात. इंस्टाग्राम पण जरा स्लो चालू आहे म्हणून आज जरा मी थोडासा असा विचार केला की इंस्टाग्राम बंद ठेवा थोडे दिवस. कारण की जर एखादी गोष्ट मी करतो किंवा एखादा मी पोस्ट करतो आहे आणि ती मी असं नाही म्हणत आहे की माझी प्रत्येक पोस्टच व्हायरल गेली पाहिजे पण ॲटलिस्ट एक रिस्पेक्टेड व्ह्यूज त्याला हवेत. त्याच्यामुळे जरा स्ट्रक झालं. त्याच्यामुळे जरा डोकं माझं खूप असं बनबन चाललेलं आज दिवसभरात. म्हणून मी जरा इंस्टाग्रामच बंद करून ठेवलं. आता माहिती नाही मी किती दिवस इंस्टाग्राम बंद करून ठेवेन ते. बट जरा आता
मी जरा थोडंसं स्वतःला वेळ देतो, थोडंसं माझ्या इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमला वेळ देतो, काय माहिती काय होईल. लेट्स सी. थोडंसं ऑफ वाटतंय पण नो प्रॉब्लेम, जिमला जाऊन जरा मूड चांगला होईल. कन्फ्युजिंग पॉईंट आहे माझ्या आयुष्यातला. जर मला वरती जायचं आहे तर मी हे दाबणार की मी हे दाबणार, मला काही कळत नाही, म्हणून मी दोन्ही दाबून ठेवले. सो अगेन जिमवरून जस्ट आलो आहे आणि आज मम्मीने जेवण केलं नाही आहे. सो मम्मीची अशी इच्छा होती की पास्ता बनवा, आपण पास्ता खाऊया. स्वतः जिमवरून आलो जस्ट, आता फ्रेश होतो आणि पास्ता बनवायला लागतो. मी पण खूप वर्षा अगोदर पास्ता ट्राय केलेला, टॉमॅटो आणि कांदा याच्या अशा प्युरीमध्ये, पण आज व्हाईट सॉसमध्ये ट्राय करून बघतो. बट नॉट इन मैदा, मैदाच टाकतात ना, मैदा नॉट इन मैदा. मला माझ्या एका व्यक्तीने सांगितलं की तू गव्हाच्या पिठात पण करू शकतो, म्हणजे ते हेल्दी पण होईल मैदा येण्यापेक्षा. बटर, गव्हाचं पीठ आणि दूध याची ग्रेव्ही करून अशी थोडी बेज कलरची ती हे होईल, बेज कलरचा सॉस होईल. सो आता फ्रेश होऊया आणि पास्ता ॲटलिस्ट उकडत ठेवूया पाण्यामध्ये, त्याच्यानंतर बाकीचं तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो. ॲज यू लुक, पहिली स्टेज जी असते पास्ता उकडण्याची ती सुरू केली आहे. बाकी पॅन वगैरे रेडी करून ठेवला आहे आणि त्या बाकीचा अदर स्टफ आहे, बटर, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, पास्ता मसाला आणि गव्हाचं पीठ. हो, आपण गव्हाच्या पिठात बनवणार आहोत. सॉसी तो असा फ्लेवर, मैदा नाही कारण की हेल्दी खायचं ठरलंय. आणि बाय द वे हे जे आहेत पास्ता तो पण गव्हाचाच आहे. सो इट्स हेल्दी, म्हणजे असं नाही की उगाच काय पण नाही खायचं, हेल्दी खायचं, म्हणून गव्हाच्या पिठात बनवणार आहे. बटर थोडंसं आणि चीज वरून वगैरे. तर चीज तर तसं पण प्रोटीन सोर्सच आहे. सो इट्स ओके. चीज तर मी चालून वगैरे, बटर तर मी असं हे चालून वगैरे करेन. लागूया तयारीला. एक प्रोसेस होत जाऊ दे, मग दुसरी प्रोसेस दाखवेन तुम्हाला, ठीक आहे. वाय. सो सॉसची प्रोसेस चालू झाली आहे. थोडंसं त्याचे हे गठूळ आहेत ना, थोडेसे असे जरा घालवतोय जेणेकरून सॉस होईल पटकन. आणि ते तिकडे वाट बघतंय थंड पाण्यात. सो करून टाकतं ते हळूहळू. पेशन्सवालं काम आहे ॲक्च्युली, खूपच. चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि पास्ता मसाला टाकल्यानंतर हा असा कलर झाला आहे आता याचा. आणि आत्ता खरी मजा आहे, आत्ता आपल्याला टाकायचा आहे आपला पास्ता, म्हणजे हा झाला रेडी. सो आता हा म्हणजे खूप माहिती नाही, आय डोंट नो कसा झाला असेल, खातानाच बघेन कसा झाला असेल, खावा तर लागेल कसाही झाला असेल, पण आय थिंक हा चांगला झाला असणार. लेट्स गो. इट्स लुक्स व्हेरी नाईस. रेडी झाला असा मस्त. खाण्याची बात आहे. असं कसं माणसाने असं प्रयोगशील राहावं. मुलांनी, मुली तर असतातच प्रयोगशील, मुलांनी पण प्रयोगशील राहावं. थोडा उघडा असेल, मी थोडासा नाही जास्तच उघडा असेल, पण त्या कंटेंटवर लक्ष नका देऊ, या कंटेंटवर लक्ष द्या. लेट्स हॅव अ टेस्ट. ओन क्रिएशन. आणि तो काय माहिती नाही कसं लागेल. नॉट बॅड. मार्क द्यायला झाले तर 10 पैकी 6 तरी देऊ शकतो. नॉट बॅड. शब्बास भाष, तुम्ही म्हणून खा. मी पास्ता खाल्ला हा, बट मला कळलं की पास्ता हा माझ्यासाठी नाही बनलाय. म्हणजे जोपर्यंत बनवत नव्हतं तोपर्यंत एक्साइटमेंट होती की पास्ता बनवून खाऊ. पण आता ना असं नाही की मी बनवलंय म्हणून माझी खायची इच्छा होत नाही आहे. पण मी कुठेही बाहेर गेलो तर मी थोडंसं अवॉइडच करतो पास्ता खाणं. काय माहिती, मी 2 पॅकेट पास्ता आणून ठेवलं घरात. कसं काय करू, कारण की मी आता हे खाल्लं ना, मी वैतागलो खाऊन. म्हणजे मी हा सॉसी केला व्हाईट सॉसमधून म्हणून मला आवडला असेल,
पण नेक्स्ट टाइम जर करेन तर मी व्हेजीजमध्ये करेन. व्हेजी भाज्या आपल्या ज्या असतात, ब्रोकोली, मशरूम आणि असं सॉर्ट करून असं सोया सॉस वगैरे टाकून ट्राय करेन ते कसं लागेल ते. पण मगाशी मी 6 दिलेले ना, 6च होते बरोबर. अजून पण एवढा उरलाय तो आता मला नाही जात आहे, कारण की मला कंटाळा आला खाऊन पास्ता. हा काय माहिती, मम्मीला पण दिलाय, मम्मीने खाल्लाय की नाही माहिती, कारण मला पण माहिती आहे मम्मीचं पण. कारण की हे ऑरिगॅनो, हे चिली फ्लेक्स, दिस इज नॉट रिअल चिली स्पाइस. आपल्याला तिखटाची गरज आहे. असं वाटतं नेक्स्ट टाइम बनवेन तेव्हा मसाला टाकूनच बनवतो, असं आलं. ठीक आहे मॅम, कधीसाठी ओके. बियर असते याच्यावर वा. पण आता श्रावण चालू आहे, 40 दिवस चालू आहे, नो अल्कोहोल वगैरे, बट ठीक आहे. हॅलो मित्रांनो, कालच्या दिवसभरात काहीच ब्लॉग नाही शूट केला मी, कारण की काल मी जरा मेंटली ड्रेन झालेलो. असंही मी मेंटलच आहे, पण माझं असं झालेलं की काहीच नको. तर मी कालच्या आणि आजच्या पूर्ण दिवसभरात इंस्टाग्राम पण यूज नाही केलं. इधर मला इंस्टाग्रामसाठी कंटेंटसाठी एक व्हिडिओ शूट करायची होती, प्लस ब्लॉग पण करायचं होतं, पण मी काहीच नाही केलं. मी स्वतःला वेळ दिला, खूप वेळ दिला, कारण की खूप असं मेंटली असं ड्रेन्ड एकदम, की काहीच नव्हतं कळत, की एकदम असं लो झालेलं. तर मी इंस्टाग्राम पर पूर्ण 1 दिवस वापरलं नाही, जे खूप कमी होतं. खूप कमी म्हणजे होतच नाही. म्हणजे कालचा 1 दिवस असं पण पकडायला गेलो तो इंस्टाग्राम डिटॉक्स डे होता माझा, जो मी केला. पण या पूर्ण दिवसात, कालच्या आणि आजच्या दिवसात, माझ्या खूप साऱ्या गोष्टी प्रोसेस झाल्या की मला पुढे काय करायचं आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्याच्यावर मी वर्क केलं. मी फक्त शूट काही केलं नव्हतं, पण त्या संदर्भात माझ्या मेंटली म्हणजे बॅक ऑफ द माइंडमध्ये गोष्ट चालली होती की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली हा ब्रेक खूप गरजेचा होता. खूप लोक जास्त घेतात, पण आपला अजून आपण त्या लेवलवर अजून सध्या पोचलो नाही, म्हणून तेवढा मोठा ब्रेक आपण अजून काय घेतला नाही. 1 दिवसाचा ब्रेक इनफ होता तो मला. सो खूप काही गोष्टी क्लिअर झाल्यात, पुढे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. सो आपण या गोष्टी कंटिन्यू करू याच्यात पण, की ब्रेक गरजेचं आहे. बाकी उद्यापासून तसंच उद्याहून एक कंटेंट शूट करायचं आहे, जो गणपतीसाठीचा कंटेंट असणार आहे माझं. जसं लिखाण त्या पूर्ण दिवसात मी करून घेतलं, तो मी शूट करेन 2-3 दिवसात येता. आणि इंस्टाग्रामचा आणखीन एक कंटेंट आहे, तो शूट करायचा आहे. आणि ब्लॉग तर आपलं चालूच राहणार आहे. सो म्हणणं हे आहे की ब्रेक इज इम्पॉर्टंट खूप. दॅट्स अबाउट इट. या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. या ब्लॉगमध्ये काय बघायला मिळालं की मी पास्ता करतो, आणि पास्ता हा मला का नाही आवडत आहे तेवढा, तो या गोष्टीत या ब्लॉगमध्ये मी दाखवला नाही, तो दिसला गेला. सो दॅट्स अबाउट इट. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, सबस्क्राईब करा. जे नवीन येतात ना त्यांनी सबस्क्राईब करा. कसं माहिती, त्याने मला आणखीन एक मोटिवेशन मिळणार आहे. आणि काय माहिती नाही, पुढच्या 2 वर्षात तुम्ही पण मला यूट्यूब फॅन फेस्टमध्ये बघू शकाल ॲज असं काहीतरी करताना वगैरे, गाणं गाताना नाही, असं ॲज अ गेस्ट किंवा सेलिब्रिटी म्हणून. माहिती नाही, होऊ शकतं. आई ग मानलं चुकलं, सॉरी. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि जिवंत राहा. बाय बाय.